निदा खानलाही जर तिच्या कृत्यांची योग्य शिक्षा मिळणं गरजेचं मानलं गेलं असतं तर तिलाही तुरुंगातल्या दवाखान्यात तिच्या बाळाला जन्म द्यायला लावता आला असता. अगदीच अडचणीची वेळ आली तर सरकारी दवाखान्यात नेता आलं असतं. आता जन्मठेपेच्या किंवा सक्त मजुरीच्या शिक्षा भोगणाऱ्या गर्भार महिला कैद्यांनाही सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरीला नेलं जातं. मग निदा खानला हा वेगळा न्याय का? हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या घालणाऱ्या स्त्रीला शिक्षेतून सुटका देताना श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिला जातो. ही तर कमालच होती नाही का? The trauma of giving birth in a prison like Lord Krishna or related social stigma is not bearable for anyone. भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा कंस राजाच्या बंदिशाळेत झाला होता. माता देवकीनं आपली 7 अपत्य हिरावली केल्यानंतर जन्म दिलेलं हे 8वं अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या जगन्नियंत्याची जन्मकहाणी ही खरं तर सनातन धर्मातल्या सदाचरणाच्या कसोट्यांचीही परीक्षा घेणारी ठरलेली होती. पण त्याच हिंदू धर्मावर आघात घालू पाहणाऱ्या याच धर्मावर, या धर्मातल्या देवी देवतांवर अश्लाघ्य टीका करत हिंदू मुलींचं ब्रेन वॉश करून त्यांना इस्लाम कबूल करायला लावत त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका गँगला मदत करणाऱ्या एका कॉर्पोरेट कंपनीतल्या महिला HR मॅनेजरला तर तुम्ही ओळखतच असाल, निदा खान, जी नाशिकच्या TCS मधल्या कॉर्पोरेट जिहाद मागची मास्टरमाइंड होती. तिनेच असंख्य मुली नासवल्या. नाशकातला हा घाणेरडा कॉर्पोरेट जिहाद पोहोचला होता त्र्यंबकेश्वर रोडवरच्या घनदाट जंगलात, जिथं खाजगी बंगले किंवा फार्म हाऊसेस आहेत, अगदी निर्जन ठिकाणी बांधलेले. त्या रिमोट लोकेशनवर नेऊन हिंदूंच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारी ही निदा खान. एका धर्मांतरित हिंदू पोरीच्या घरच्यांनी तक्रार केली आणि हा सगळा सुनियोजित जिहाद उघडकीस आला. ही निदा खान फरार झाली. महिनाभर ही बाई पोलिसांना गुंगारा देत होती. कधी मुंब्रा तर कधी भिवंडी, असं करत करत ही निदा खान सरतेशेवटी सापडली ती औरंगाबादमध्ये. होय, या शहराचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर कागदोपत्री झालंय, पण तिथल्या इस्लामी किड्या मकोड्यांमुळे ते स्वभावतः औरंगाबादच आहे. आणि या औरंगाबादेतला माजी खासदार इम्तियाज जलील हा तर उघडपणे आपल्या या धर्मभगिनीला वाचवण्याची, मदत करण्याची भाषा करत होता. उस वक्त मैंने उस बच्ची को और उसकी मां को एक वादा किया कि सारी दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाए, तुम्हारा बेटा, तुम्हारा भाई पूरी ताकत के साथ खड़े रहेगा तुम्हारे साथ. पण त्याच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. किमान तसं दाखवलं तरी होतं. पण नंतर हीच निदा खान छत्रपती संभाजीनगरमधूनच सापडली. याच इम्तियाज जलीलच्या एका पंटरनं तिला आपल्या घरात आसरा दिला होता. नगरसेवक संभाजीनगर महानगरपालिकेतला. निदा खानला अटक झाली, तिच्यावर दोषारोप ठेवले गेले, शिक्षाही सुनावली गेली. ती पोलीस कोठडीत होती. आणि आता महिना उलटत नाहीये या गोष्टीला, तोवर तिला नाशिक रोड कोर्टातल्या न्यायाधीश महाराजांनी श्री KG जोशी यांनी जामीन मंजूर केलाय. त्यामागचा युक्तिवाद काय आहे, तर तो जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला मांडलाय तो. द ट्रॉमा ऑफ गिव्हिंग बर्थ इन अ प्रिझन लाईक लॉर्ड कृष्णा ऑर रिलेटेड सोशल स्टिग्मा इज नॉट बेरेबल फॉर एनीवन. आहे की नाही? म्हणजे काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला? खरे कोण भरे कोई. आता कुठल्या गोष्टीचा कुठे संबंध लावायचा, बादरायण संबंध ज्याला म्हणतो आपण, तसाच काहीसा प्रकार इथे दिसतोय मला. निदा खान फरार होती तेव्हाच मुंब्र्याच्या एका गायनॅककडे ट्रीटमेंटसाठी गेल्याचं उघड झालं होतं तपासात. आणि तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती की निदा खानचं हे गरोदरपण ती एका शस्त्रासारखं वापरणार आहे या केसमध्ये. आणि झालंही तसंच. निदा खानला नेमका तिच्या गर्भार असण्याचा फायदा उठवता आला. आपल्या मेहरबान कोर्टानं तिच्या गुन्ह्यांना गांभीर्यानं न घेता माणुसकीचा हवाला दिलाय आणि जामीनही दिलाय. आता त्या हिंदू मुली ज्या त्र्यंबकेश्वर रोडवरच्या फार्म हाऊसवर नासवल्या गेल्यात त्यांचं काय? नाशकातल्या त्या ब्रेन वॉश झालेल्या मुलीला न्याय कसा मिळणार? तिच्या पालकांना झालेला मनस्ताप त्यांनी विसरायचा का आता? आम्ही हिंदूंनी तो विसरायचा का जे काही झालंय ते? आणि का विसरायचा? तर ती निदा खान गरोदर आहे म्हणून. आता हा एक विषय झाला, जे संपत नाही हा विषय. तोवर दुसरा पुढे येतो. वसईतल्या श्रद्धा वालकरची केस आठवते तुम्हाला? आफताब पुनावाला असं नाव असलेल्या एका
लसणीच्या कांड्यासोबत ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती दिल्लीत. प्रेमात आंधळ्या या पोरीचाही अतोनात छळ झाला आणि एके दिवशी तिला जीवानिशी मारलं त्या आफताबने. मग पुढची क्रूरता त्याने 35 तुकडे केले तिचे. प्लास्टिकच्या पिशवीत ते भरून फ्रीजमध्ये ठेवले. मग दररोज एक एक पिशवी तो दिल्ली बॉर्डरवरच्या जंगलात नेऊन फेकत होता. अशा या नराधमाचा हा जो काही प्रताप आहे तो उघडकीस आला. केस उभी राहिली. श्रद्धा ही आमच्या वसईतली मुलगी. तिचे वडील विकास वालकर तिला न्याय मिळावा म्हणून तळमळत होते. पण अद्याप या केसला तारीख पे तारीखचाच सामना करावा लागतोय. तर केस बोर्डावर येईल, सुनावणी होईल आणि त्या भडव्याला शिक्षा सुनावली जाईल. तो दिवस जरी पाहता आला तरी एका लेकीच्या बापाला बरं वाटलं असतं. पण या खटल्यासाठी वणवण फिरता फिरता 2025 मध्ये श्रद्धाचे वडील विकास वालकर हे जग सोडून निघून गेले. त्यांचं निधन झालं. आणि आता 20 जुलै 2026 रोजी या खटल्याची सुनावणी होणार होती, पण ती काही कारणानं रद्द केली गेली. कारण काय माहीत नाही. पण एक त्यात नवीन अपडेट अशी आहे की या आफताबच्या खटल्याला विलंब होतोय म्हणून त्याला जेलमधूनच सोशल सायन्स हा विषय घेत MA करायचं आहे. आणि त्यानं तशी कोर्टाकडे परवानगी मागितली आणि सन्मान्य कोर्टाने ती दिली. आता तो अभ्यासाला लागलाय. सोशल सायन्स म्हणून MA करेल. या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात उभं करून फासावर चढवायचं, त्याला उच्च शिक्षणाची परवानगी दिली जाते. कसा न्याय मिळणार त्या श्रद्धा वालकरला? तिच्या दिवंगत वडिलांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार नाही? अशाच आफताब अब्दुल इरफान सलमानच्या धर्मांध क्रूरतेला बळी पडलेल्या हिंदू मुलींना कसा न्याय मिळणार? 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा भारत महान. सिनेमासाठी हा डायलॉग छान आहे, चांगला आहे. पण हे देशातला हा न्यायपालिका पातळीवरचा अन्याय नेमका कोणाला बेईमान ठरवू पाहतोय असा प्रश्न पडतो. इकडे त्या निदा खानला कोठडीत बाळाला जन्म द्यावा लागू नये म्हणून जामीन मिळतो, तर तिकडे तिहार जेलमध्ये त्या नराधम आफताबला उच्च शिक्षणाची परवानगी मिळते. ज्याला पुढच्या 2-3 महिन्यात निकाल लावून फासावरच चढवायचं आहे किंवा तशी किमान मानसिकता जर न्यायव्यवस्थेची असती तर या अशा परीक्षा देण्याच्या किंवा अभ्यासाची थेरं करण्याच्या परवानग्या दिल्या गेल्या नसत्या. निदा खानलाही जर तिच्या कृत्यांची योग्य शिक्षा मिळणं गरजेचं मानलं गेलं असतं तर तिलाही तुरुंगातल्या दवाखान्यात तिच्या बाळाला जन्म द्यायला लावता आला असता. अगदीच अडचणीची वेळ आली तर सरकारी दवाखान्यात नेता आलं असतं. आता जन्मठेपेच्या किंवा सक्त मजुरीच्या शिक्षा भोगणाऱ्या गर्भार महिला कैद्यांनाही सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरीला नेलं जातं. मग निदा खानला हा वेगळा न्याय का? हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या घालणाऱ्या स्त्रीला शिक्षेतून सुटका देताना श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिला जातो. ही तर कमालच होती, नाही का? मित्र, आपण एका बाजूला राजकारणाच्या या सगळ्या धबडग्यात अशा सगळ्या संताप आणणाऱ्या प्रकारांकडे दुर्लक्ष करतोय असं नाही का वाटतं तुम्हाला? निदा खान पकडली जात नव्हती तोवर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? रोज सरकारला शिव्या घालत होतो. काय करतंय पोलीस? मग तिला अटक झाली, पण ती महिन्याच्या आतच जामिनावर सुटली आहे. कमाल आहे भाई, कमाल आहे. कमालही आहे आणि धमालही आहे. तुम्हाला काय वाटतं, या अशा कायदेशीर पळवाटा बंद कधी होणार? रादर त्या बंद कोण करणार? तर याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.